पिरियड्सच्या रक्ताचे दाग युनिफॉर्म आणि बेंचवर लागले. शिक्षकांनी एवढं ओरडलं की त्या मुलीने आत्महत्या केली. एका मुलीला पहिल्यांदाच पिरियड्स आले. पोट खूप दुखत होतं. समजत नव्हतं काय होतंय म्हणून तिनेही आत्महत्या केली. मुलीला पिरियड्स का आणि कसे येतात? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न, हे तर सगळ्यांना माहित असेल. पण जेव्हा अशा न्यूज बघण्यात आणि वाचण्यात येतात तेव्हा वाटतं आपल्याकडून अजून थोडी इन्फो गेली तर काय वाईट. हे सुरू होतं जेव्हा मुली वयात यायला लागतात आणि यामागे 4 हॉर्मोन्स काम करत असतात. पहिलं आहे FSH म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसरं आहे LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, आणि हे सगळे सोबत काम करत असतात. आपल्या ब्रेन मध्ये असते पिट्युटरी ग्लँड म्हणजेच काही ग्रंथी ज्या रिलीज करतात FSH म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे हार्मोन काय करतं? आपल्या रक्तातून आपल्या ओव्हरी पर्यंत जातं. ओव्हरी म्हणजे जे आपल्या या भागात असतात आणि या ओव्हरीमध्ये अनेक फॉलिकल्स असतात. फॉलिकल्स म्हणजे ज्यांना आपण छोट्या छोट्या बॅग्स म्हणू शकतो, पिशव्या म्हणू शकतो, ज्यात आपले एग्स म्हणजेच अंडी असतात, ज्यापासून आपलं बाळ तयार होणार असतं. हे FSH ह्या फॉलिकल्सच्या म्हणजे त्या बॅग्सच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी मदत करतात. जसं जसं हे फॉलिकल्स ग्रो होतात, त्यांची वाढ होते, तसं तसं आपली ओव्हरी रिलीज करते दुसरं हार्मोन इस्ट्रोजन. हे इस्ट्रोजन पुन्हा पिट्युटरी ग्लँडकडे जातं आणि तिला सांगतं आता तू तिसरं हार्मोन रिलीज कर, ल्युटिनायझिंग हार्मोन. हे ल्युटिनायझिंग हार्मोन पुन्हा ओव्हरीकडे येतं आणि तिला सांगतं आता तुझ्यामध्ये फॉलिकल्सची जी ग्रोथ चालू आहे तिला थांबव आणि तुझ्याकडे जे सगळ्यात मॅच्युअर्ड, जे सगळ्यात विकसित एग आहे, जे अंड आहे, त्याला रिलीज कर, ज्याच्यापासून एक छान बाळ तयार होईल. मग आपली ओव्हरी एक एग रिलीज करते, ज्याला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. प्रत्येक महिन्यात आपली एक ओव्हरी एक एग रिलीज करते. आपल्या ओव्हरीने एक एग रिलीज केलं की आपलं चौथं हार्मोन तयार होतं, प्रोजेस्टेरॉन. हे काय करतं तर आपल्या गर्भाशयाची जी भिंत असते, जी वॉल असते, तिला अजून जाड करतं. कसं? तर त्यावर जास्त प्रमाणात रक्त आणि न्यूट्रिएंट्सचा एक लेअर तयार करतं. ओव्हरीतून रिलीज झालेलं एग आपल्या फॅलोपियन ट्यूब मधून आपल्या गर्भाशयात म्हणजे युटरस मध्ये येतं. ओव्ह्युलेशनच्या दरम्यान जर शारीरिक संबंध आला तर आपलं एक फर्टिलाइज होतं. म्हणजे काय? आपलं एग आणि पुरुषांचं स्पर्म मिळून गर्भ तयार होतो, म्हणजेच आपण प्रेग्नंट होतो. आणि या गर्भाच्या वाढीसाठीच आपल्या युटरसने, आपल्या गर्भाशयाने तो ब्लड आणि न्यूट्रिएंट्सचा लेअर तयार करून ठेवलेला असतो, जेणेकरून तो गर्भ इथे येईल, थांबेल आणि त्याची व्यवस्थित ग्रोथ होईल. जर आपल्या एगचं फर्टिलायझेशन झालंच नाही तर आपल्या गर्भाशयाला, आपल्या युटरसला समजतं की आता बाळ येणार नाहीये, म्हणून त्या एक्स्ट्रा लेअरची गरज नाहीये, एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्स आणि ब्लडचीही गरज नाहीये. म्हणून आपल्या बाळासाठीची जी तयारी करून ठेवलेली असते ती सगळी आपल्या शरीराच्या बाहेर टाकली जाते, ज्याला आपण पिरियड्स म्हणतो. बाळासाठीचा तो लेअर तुटतो, ब्रेकडाऊन होतो आणि आपल्या शरीराच्या बाहेर येतो आणि म्हणून आपल्याला क्रॅम्प्स फील होतात. हे सायकल प्रत्येक महिन्याला रिपीट होत असतं. प्रत्येक महिन्याला आपलं युटरस बाळाच्या स्वागताची तयारी करत असतं. असं म्हटलं जातं की स्त्रीला तिच्या आयुष्यात साधारण 450 वेळा पिरियड्स येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.